हे बघा तुमच्या दादाने घेतलं फाट्या चिराला असं काहीतरी शिवलाय ब्लाऊज एकदम साधा. तू पण ब्लॉग बनत आहे येस मंडळी. आता इथे मोनिशचा टिफिन रेडी केलेला आहे. बॉईल केलेलं आहे चिकन. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांची कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आपल्या ब्लॉगला छान अशी सकाळी मी सुरुवात केलेली आहे. आणि चला आता देवपूजन अजून आवरली. मोनिश चालल्या कामावरती, तर त्याला चाय वगैरे देत होती. प्लस चिकन आणून ठेवलेलं, ते बॉईल करत ठेवलेलं. तर चला आता फ्रेश वगैरे झालेली आहे आणि आता देवपूजा करून घेते. त्याच्यानंतर मग आजच्या दिवसभरामध्ये जे काही होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जे कोणी आपला हा ब्लॉग पहिल्यांदा पाहत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर घंटेचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही ताईचं ब्लॉग छान पाहू शकता. सो चला, आता तूपवाले दादा आले आहेत, त्यांना बोलवले. तूप संपलं आहे ना, तर तूप घेते बरं. ओके, पांढऱ्या रंगाची फुलं आल्यात जास्वंदीवरती, ती तोडून घेते. मस्त 3-4 आल्यात आणि कळ्या पण भरपूर आल्यात. आणि मंडळी, जे आपल्या लिंबूच्या झाडावर लिंबू आले होते ना, ते आता मस्त मोठे झालेत. एकदम साईज भारी झाले लिंबूची. तुम्हाला दाखवते थांबा. हे बघा आपल्या झाडावरचे लिंबू. हे बघा साईज. तरी पण ना भरपूर गळून पडले खाली. काय माहिती काय झालेलं. हे 4-5 राहिलेत आता फक्त. हे बघा, तर इथे मोनिशचा टिफिन रेडी केलेला आहे. बॉईल केलेलं आहे चिकन. ओके, टाकीचं पाणी संपल्यामुळे कपडं मला हाताशी धवायला लागलं. चला आता अजून बरंच कपडं धुवायचं, पण आता मला जायचं प्लांटवरती. आणि मग ते दुसरे कपडे जे राहिले ते आता तिकडच्या आल्यावर धुवीन. आता हे ठेवून देते टपमध्ये. आणि जे धुवलेलं हन त्यांना वाळत घालून शकते लगेच. ओके, हे बघा तुमच्या दादाने घेतलं फाट्या चिराला. तुमच्या दादाने घेतलं फाट्या चिराला. ते सुकलेलं आहे, तुला तोडून देतं. आणि मी आता घेतले मस्त लाद्या पुसायला. जिथे आपली कपडे शिवायची मशीन ठेवले ना, त्या रूममध्ये आले तर लादी पुसायला. मग चेन्नईच्या रूममध्ये लादी पुसून घेते. त्याच्यानंतर मग हॉल घेते पुसून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रूमच्या लाद्या मी म्हणजे रोजच नाही पुसत, असं एक दिवस आड्याने जाऊन पुसते. कारण की आमचं घर आहे मोठं आणि मग एवढं सगळं एकदम पुसायला मला शक्य होत नाही. त्याच्यामुळे चला आता फक्त लाद्या पुसून घेते. आणि आज ना जेवण बनवायचं काही एवढं हे नाही, कारण का रात्रीच्या भाकऱ्या तशा शिल्लक आहेत. रात्री फक्त चिन्मय जेवलं आहे, बाकी आम्ही तिघे तर जेवलोच नाही. तर त्या भाकऱ्या तशाच आहेत. तर मग आता त्या दुपारी जेवायला बरं उपयोगात येतील. आणि मग फक्त काहीतरी सुकी मच्छी वगैरे बनवेल. ओके, हो चला पटपट लाद्या पुसून घेते. चला मंडळी, आता सगळ्या लाद्या वगैरे पुसून झालेल्या आहेत. रूमच्या हॉलची बाहेरची गॅलरी. आणि एवढं गरम झालं ना मला बाबा, डेंजर एकदम काम झालं नुसतं. तर आता लादी वगैरे पुसून झाले. आता रांगोळी काढायची उंबरठ्यामध्ये. आणि आता बाकीची सकाळची कामं सगळी आता आवरलेली आहेत. कपडे जे सुकत घालायचे होते ते पण टाकले सुकायला. 2-3 दिवसापूर्वी ब्लॉगमध्ये ज्या तुम्हाला मी साड्या दाखवलेल्या, तर त्याच एक साडीचं ब्लाऊज आता डायग्राम बनवून कटिंग करायला घेते. आणि मग बघू, जर जमला वेळ शिवायला तर शिवायला पण बसते.
कारण की 21 तारखेपासून आमच्या गावामध्ये कार्यक्रम सुरू होतील त्याच्यामुळे, आणि त्या साड्या म्हणजे नेसायच्या आहेत महिला मंडळीच्या त्याच्यामुळे. ओके, चला आता एक 5 मिनटं जरा बसते रिलॅक्स, कारण की खूप जास्त हे झालं मला. चला. आमच्या लोकू बाबूला काय झालं आता? उडी मारते तिकडून, उडी मारते बाबुडी. मार मार उडी मार, उडी मार, मार उडी, लवकर उडी मार, लवकर उडी मारते बाबू तिकडनं. मार मार, जोरात उडी मार, जोरात जोरात. हां मार. भित्रा यो उडी मारणार वर्षात. हो हो. दही खाल्लीस ना? येतील त्याला दही दिली नाही का बाबू? तुम्ही दही नाही खाल्ली का? नाही दही खाल्ली तुम्ही? दही का नाही खाल्ली? नको तुला दही? दूध पितो मग, दूध पिणार? त्याला बाहेर जावंच आवडतं, त्याला बाहेर नाही जरा एक राऊंड मारून ना. ऊन बघ कसं परले डेंजर एकदम, तर उन्हात जाणार पण नाही. चला बाहेर, चला बाहेर, चला फिरायला, चला फिरायला. नाही, त्याला घरामध्ये सुट्टा राहायचा. मंडळी याला सुट्टा ठेवला नाही, काय पण सुसू करते म्हणून. सुट्टा ठेवला ना का पटकन कोणत्या पण भिंतीवर जाऊन सुसू करते तो, आणि त्याच्या सुसूला वास पण जाम डेंजर येते म्हणून. आता सुसू करून बाहेर. सोनू इकडे, सोनू पुढंच गेलेलं ग. माझी पोरीला असं वाटला बाहेर फिरायला जायचे. बाबू लक्की आपला उन्हात नाही जाणार, आपल्या लक्कीला ऊन जमत नाही. याला वाटलं बाहेर जायचं, किंवा आधीच पूर जाऊन उभं राहिलेलं. तुला बाहेर फिरायला जायचं होता? अशा ना चिन्मय दादा आला बघ बाहेर. चिन्मय दादा आला बाबू आपला. दादा कुठं आहे? चू दादा आला. मंडळी आता सगळी कामं आवरले ना, तर बरं आज जरा मशीनवर बसते, कारण काही ब्लाऊज पीस नाही मी कटिंग करून ठेवलेला, पण तो काही शिवायलाच मला टाईम नव्हता भेटत. फायनली आता घेतलं आहे शिवायला मस्त. आता ही बॅक साईड रेडी झाले, पण इकडे सगळे आत शिलाई करायची मला, ते नंतर करेन मी. आणि गळा तर आता रेडी झाला, आता फक्त जॉईन करायचं राहिलं आहे. ओके, हे बघा कुठे गेले ते पार्ट ब्लाऊजचे, हे हात. तर आता फक्त जॉईन करायचं राहिलं आहे. पार्ट आहेत ना ते शिवून झालेले आहेत, आता फक्त जॉईन करून त्याला फिटिंग करायचं आहे. पण आता 1:15 झाले, तर मी आता पटकन मोदकाची भाजी बनवून घेते, त्याच्यानंतर मग पुन्हा मशीनवर बस. तर आता मोदका बनवते बरं मस्त. तेल कांदा शिजायला लावलं आहे, आणि इथं मोदका एक गरम पाण्यामध्ये आधी 5 मिनटं ठेवलेला, त्याच्यानंतर 4-5 पाण्यामध्ये धुवून घेतलं आहे. असं म्हणजे 5-6 पाण्यामध्ये हा मोदका धुवून घेतला आहे एकदम मस्त. ओके, चला आता. आणि इथं आंबा कापले मोदकामध्ये टाकायला, कारण का सुक्या मच्छीमध्ये आंबा घातला ना का सुक्या मच्छीची चव एकदम भारी लागते. चला 1-5 मिनटामध्ये आता आपली मोदकाची भाजी पण रेडी होईल. सुगंध मंडळी असा सुटला आहे ना, मला जरी भाजी गाव आवडलं मी भाकर गाव अगण. डेंजर सुगंध सुटला आहे सुक्या मच्छीचा, डेंजर एकदम. मोदकाचा भाजीचा एकदम डेंजर सुगंध सुटला आहे मंडळी. आता ब्लाऊज माझा हा एकदम बऱ्यापैकी शिवून झाला आहे, फक्त आता ती सुई मोडल्यामुळे फिटिंग राहिली आता ब्लाऊजची. हे बघा ब्लाऊज एकदम ओके झालं, आत शिलाई वगैरे सगळं करून घेतलं आहे, फक्त आता साईडची फिटिंग राहिलेली, आणि पुढे थोडासा एका साईडचा गळा राहिला आहे बस. हे बघा बाकी सगळं झालं आहे, आणि फिटिंग राहिली, आणि शेवटची सुई होती ती मोडली सुई.
शेवटची सुई होती ती पण मोडली आता ब्लाऊज फक्त फिटिंग करायचं होतं, बाकी सगळं शिवून झालं आहे आणि फक्त गळ्याचं एका साईडचं काम राहिलं आहे, हुकपट्टी आणि काचपट्टी करायची राहिलेली. तर बघू आता थोड्या वेळात जाईन काल्हेरला आणि मग सुई घेऊन येईन, कारण का दुपारी आमच्या गावामध्ये दुकानं बंद असतात. ओके. आणि व्हॉईस ओव्हर का मी करते माहिती आहे का, कारण की आवाज माझा थोडासा मागे पुढे झाला आहे, ते मोबाईल थोडासा गरम झाला त्याच्यामुळे, कारण की आतल्या रूममध्ये बसली होती ना मी केव्हापासून काम करत मोबाईलवरती त्याच्यामुळे. ओके. सो चला आता भेटते तुम्हाला थोड्या वेळाच्या नंतर सुई वगैरे आणल्याच्या नंतर. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोदकाची भाजी वगैरे बनवली. चिन्मयाला कामावरून आम्ही जेवायला बसलो आणि मस्त जेवलो वगैरे, ते सगळं मी शूट केलेलं, पण मोबाईलमध्ये स्टोरेज कमी होता मला व्हिडिओ शूट करायला. ते घाईघाईमध्ये जुने पार्ट डिलीट करायच्यासोबत जे काही शूट केले होते आज पार्ट, ते पण त्याच्यातून थोडेसे पार्ट डिलीट झाले. ओके. चला आता काल्हेरवरून सुई वगैरे घेऊन येते, त्याच्यानंतर मग ब्लाऊज कंप्लीट करते असतो. ओके. A few moments later. तर मंडळी, दुपारच्या नंतर डायरेक्ट मी आता आपल्या ब्लॉगला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे, कारण की दुपारी मला ब्लाऊज शिवता ते सुई पण तुटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुपारी कशी गावामध्ये सगळी दुकानं बंद असतात आणि मग काल्हेरला जावं लागलं. पटकन काल्हेरला गेली, तिकडनं मग सुया वगैरे घेऊन आली आणि पुन्हा ब्लाऊजवर तशीच बसली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॉग करायचंच राहून गेला आणि जो काही शूट केलेला त्याच्यातून अर्धे पार्ट तर डिलीटच झालेले आहेत. तर ब्लॉग घाईघाईमध्ये ब्लॉग शूट करायचं पण राहून गेला ते. तर बरं चला, आता सगळं आवरलं आहे बऱ्यापैकी आणि आता फ्रेश वगैरे झालेली आहे. तर आता ब्लॉग आपला बरं कंटिन्यू करते. आणि आता चाय ठेवलं आहे गॅसवर, कोरा चहा बनवायला घेतला आहे, कारण का दूध संपलं आहे घरामध्ये. आणि आता दूध आणायला जायला माझ्याकडे एवढा वेळ पण नाही, कारण की मला आता प्लांटवर जायचं आहे, त्याच्यामुळे 1:30 वाजलेले आहेत. ओके. चाय वगैरे पिते आणि मग प्लांटवर जाते, कारण की माझं प्लांटवर पण काम थोडंसं पेंडिंग आहे, ते मला कंप्लीट करायचं आहे त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो मी ब्लाऊज तुम्हाला एक सकाळपासून जो काही दुपारपर्यंत ब्लॉगमध्ये जे ब्लाऊज काही शिवताना तुम्हाला जो मी काही दाखवत होते, तो ब्लाऊज मी कंप्लीट करून आता वेअर पण केलेला आहे. बघा असं शिवलं आहे ब्लाऊज. एकदम भारी वाटते मला, कारण की जेव्हा आपण कोणती गोष्ट करायला घेतो आणि ती गोष्ट आपल्याला जेव्हा बऱ्यापैकी जमते आणि आपण स्वतःहून मेहनत करून ती गोष्ट जेव्हा करतो आणि स्वतःसाठी जेव्हा आपण वापरतो, तेव्हा त्याचा आनंद खूप वेगळा असतो, खूप म्हणजे खूप वेगळा असतो. आता हा ब्लाऊज म्हणजे मी टेलर ताईला एक कॉल पण नाही केला की बाबा कसं करू काय करू ते, किंवा मी यूट्यूबला व्हिडिओसुद्धा बघितलं नाही, असं डायरेक्ट शिवायला घेतला आणि एका दिवसामध्ये आम्ही कंप्लीट केलं. 1 दिवस पण नाही लागला, म्हणजे सगळी सकाळी कामं वगैरे आवरली, 11पर्यंत बसलेली ब्लाऊजवरती आणि मग सगळं कटिंग वगैरे करून लगेच पार्ट जॉईन वगैरे केल्या आणि पार्ट सगळे शिवून घेतले. त्याच्यानंतर जॉईन करायचे जेव्हा टाईम आला तेव्हा सुई तुटली. जेवलं वगैरे त्याच्यानंतर मग काल्हेरला जाऊन सुया घेऊन आलो आणि मग लगेच ब्लाऊज रेडीच केला. आणि माझा कसा आहे माहिती आहे का, एकदा कंची गोष्ट हातामध्ये घेतली ना का ती झाल्याशिवाय माझ्या जीवाला काही चैन पडत नाही. असं काही ब्लाऊज मी शिवलं आहे मस्त. ओके. तुला जेवायला दिलं, तू जेवत का नाही सांग? जेवायला दिले ना तुला, तू का जेवत नाही मग? रेडी बाबू, तू पण ब्लॉग बनवते का? येस. असं काहीतरी शिवलं आहे ब्लाऊज, एकदम साधा पण एकदम परफेक्ट बसला आहे का, एकदम बरोबर बसला आहे. फक्त ना इथे थोडंसं लूज आहे, त्याला मी फिटिंग करेन. ओके. लगेच मुहूर्त पण गेला ब्लाऊजचा. या आता चहा पिवायला मस्त कोरा चहा बनवलाय. चला आता तुम्ही पण या चहा प्यायला, मस्त कोरा चहा. दूध संपलं आहे आणि दूध आणायला मी काही गेली नाही गावामध्ये. तर चला तर असो, व्लॉगचं पण मी आता एंड करेन, कारण की मला आता प्लांटवर पण जायचं आहे त्याच्यामुळे आणि आता सगळी घरातली कामं आवरल्यात. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.